नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात सगळे। तर आज आम्ही जाणार होतो सूरज वॉटर पार्क ठाणे येथे। तर आम्ही घरातून निघालो, सकाळचे वाजले होते 8 आणि आम्ही पटापट आवरून सगळे घरातून निघालो होतो। तर घरातून निघाल्यावरती सगळे गल्लीतले लोक विचारत होते प्रिशा आज कुठे चालली म्हणून। तर आम्ही चाललो होतो सूरज वॉटर पार्कला। तर प्रिशाला पुढे लव बर्ड्स दिसले। तर लव बर्ड दिसल्यावरती ती त्यांच्याशी गप्पा मारू लागली। त्यानंतर आम्ही चालत पुढे आलो आणि शेअरिंग ऑटोपाशी थांबलो। शेअरिंग ऑटो ही आधीच भरलेली होती म्हणून आम्ही दुसऱ्या ऑटोसाठी वाट बघत होतो। तर आम्हाला फायनली ऑटो भेटली आणि आम्ही निघालो। तर प्रिशाला खूप मजा वाटत होती कारण खूप दिवसांनी आम्ही तिला कुठेतरी बाहेर घेऊन चाललो होतो आणि तिचा हा फर्स्ट डेच होता की आम्ही तिला इतक्या लांब आणि वॉटर पार्कमध्ये घेऊन चाललो होतो। तिला खूप भारी वाटत होतं। त्यानंतर आम्ही स्टेशनला उतरलो आणि स्टेशनवरती उतरल्यावरती आम्ही घाटकोपर ते ठाणे अशी तिकीट काढली। ते ट्रेन काही आली नव्हती आणि ट्रेन लागलीही नव्हती। थोड्या वेळ थांबल्याच्या नंतर फायनली ही ट्रेन आली होती आणि प्रिशा खूप कंटाळलीही होती। तिला ट्रेनचा प्रवास हा नको असतो, ती ट्रेनमध्ये जास्त वेळ बसू शकत नाही। ती ट्रेनमध्येही खूप त्रास देत होती। तिला ट्रेनच्या खाली उतरायचं होतं। तिचा चेहरा तुम्ही बघू शकता, तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तुम्हाला सांगत असेल किती किती कंटाळली होती। ट्रेनमधून उतरल्यावरती तिची मुंबा आजी तिला भेटली होती। तर मुंबा आजीला बघितल्यावरती तिला आनंदच खूप झाला। तिचं एक्साइटमेंट तुम्ही बघू शकता। तिला एवढा आनंद झाला की ती तुम्हाला व्यक्तही करू शकत नाही कारण ती छोटी होती। तर मुंबाजीने तिला खूप काही आणलं होतं कारण मुंबाजी लखनौला गेली होती आणि तिने तिच्यासाठी पर्स आणि क्लिप्स आणले होते। तर तिची दाखवायची घाई चालू होती आणि प्रिशालाही खूप भारी वाटलं कारण आजीने तिच्यासाठी काहीतरी आणलं होतं। तर आजीने लगेच ते पॅक खोलून प्रिशाला पर्स आणि क्लिप दिले होते। पर्स तिच्या गळ्यात घातली आणि क्लिप त्या पर्समध्ये टाकले होते। असा होता त्यांचा दिवस आणि फायनली त्या दोघींची भेट झाली कारण मुंबाजीला बघितल्यावर तिला खूप भारी वाटलं आणि तिचे एक्सप्रेशनच सगळं बोलून गेले की तिला काय वाटत होतं ते। बघा तिला क्लिप दिल्यावरती ती कशी करत होती। तिथून पुढे आम्ही मग एका शॉपमध्ये गेलो कारण आम्हाला वॉटर पार्कमध्ये जाण्यासाठी कपडे हवे होते। तर मला कपडे घ्यायचे होते, रोहनला आणि दाजींना सुद्धा कपडे घ्यायचे होते। तर आम्ही एका शॉपमध्ये गेलो तर दाजींसाठी शॉर्ट्स आणि टी शर्ट घ्यायचे होते आणि रोहनसाठी सुद्धा तेच घ्यायचे होते। तर आम्ही फायनली दोघांसाठीही कपडे चूज केली आणि फायनली आम्ही ते कपडे घेतले आणि त्यानंतर आम्हाला प्रिशासाठीही सूट बघायचा होता, स्विमिंग सूट। आणि आम्ही म्हणून त्यानंतर पुढे गेलो आणि पुढे गेल्यावरती आम्ही विचारलं माटे आणि सन्स कुठे आहे म्हणून। तर त्याने आम्हाला सांगितलं का पुढे जाऊन तुम्हाला माटे अँड सन्स दिसेल। तर आम्ही माटे अँड सन्स या शॉपमध्ये गेलो। तिथे लहान मुलांचे कपडे तुम्हाला योग्य दरात मिळून जातील। तर आम्हाला प्रिशाला स्विमिंग सूट घ्यायचा होता। तर आम्ही तिथे पोचलो आणि प्रिशाने एक स्विमिंग सूट घालूनही पाहिला होता। तर तिला फारही आवडला तो, पण आम्हाला काही आवडला नाही कारण तो आम्हाला पाहिजे तसा मिळाला नाही। त्यामुळे आम्ही तो न घेता आम्ही निघालो। पण प्रिशाची घालण्याची तयारी चालू होती पण आम्ही नाही घेतलं शेवटपर्यंत तिला। पुढे जाऊन आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो तर आम्हाला तिथे तिला स्विमिंग सूट आवडला आणि त्याच्यात बरेचसेही ऑप्शन होते अवेलेबल की तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता। तर त्यांनी आम्हाला भरपूर व्हरायटी दाखवल्या। त्यांनी खूप छान छान ड्रेस दाखवले होते। हा आम्हाला स्विमिंग सूट आवडला होता पण याची कॉस्ट होती 1000 रुपीज। एका दिवसासाठी 1000 रुपीज हे खर्च करण्यासाठी मला पटलं नाही आणि योग्यही वाटलं नाही। त्याच्यामुळे आम्ही हा घेतला नाही कारण हा खूप महाग होता आणि स्विमिंगसाठी 1000 रुपयाचा ड्रेस घेणे हे कुठपर्यंत योग्य वाटतं ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यानंतर आम्ही 250 रुपयाचा एक ड्रेस बघितला आणि तो खूप छान होता। तिला वेअरही करून बघितला आणि त्याच्यात कलरही अवेलेबल होते। तर तो आम्ही फायनल केला आणि फायनली आम्ही तो तिला ड्रेस घेतला आणि तो तिला छानही दिसत होता, तिलासुद्धा आवडला। एकदम छान आणि कम्फर्टेबल असा सूट होता, दिसायलाही सोबर होता। त्यामुळे आम्ही तिथून घेतला आणि पुढे निघालो। पुढे आम्ही ऑटो केली आणि ऑटो ही सूरज पार्क वॉटर पार्कपर्यंत केली कारण आम्हाला लवकर पोचायचं होतं। 10 वाजता एंट्री चालू होणार होती, 10 ते 6 त्यांचा असा टायमिंग होता। त्याच्यामुळे आम्ही फटाफट आवरून निघालो आणि फायनली ऑटो पकडून आम्ही सूरज वॉटर पार्कला पोहोचलो। हे आहे सूरज वॉटर पार्क आणि त्यांचा हा मेन गेट आहे जिथून आपण एंट्री करू शकतो। प्रिशा खूप नाचायला लागली होती कारण तिला खूप आनंद झाला की आम्ही फायनली पोचलो आहोत
आणि इथे जाऊन आम्हाला तिकीट काढायचं होतं, कारण आम्ही पहिलंच तिकीट बुक नव्हतं केलं. म्हणून आम्ही रोहनची वाट बघत होतो, कारण रोहन आला नव्हता. त्याच्यामुळे आम्ही त्याची वाट बघत बसलो आणि मग तो आल्यावरती आम्ही तिकीट काढण्यासाठी तिकीट घरापाशी गेलो. प्रिशाचे काका आले होते आणि प्रिशाला काकाला बघून खूप आनंद झाला. त्यानंतर आम्ही तिकीट काढण्यासाठी गेलो आणि तिकीट काढण्यासाठी त्यांनी नोट खूप लावल्या होत्या. आम्ही पहिल्या त्या वाचल्या, काय काय इन्स्ट्रक्शन आहेत म्हणून. ते वाचल्याच्या नंतर आम्ही तिकीट काढलं आणि 5 तिकीट काढले होते. माझं, रोहनचं, दाजींचं, ताईचं आणि नानीचं असं 5 तिकीट काढले होते. आणि पर तिकीट काहीतरी 800 किंवा 1000 काहीतरी समथिंग रुपयाचे होते. तर आम्ही असे तिकीट तर हे तिकीट प्रिशाच्या हातात होते आणि प्रिशा बघा कशी करते, सगळ्यांना तिकीट दाखवत ती एन्जॉय करत होती. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. एंट्री केल्याच्या नंतर प्रथमच तुम्हाला हा गणपती दिसतो आणि आम्ही त्यांचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही पुढे चालत गेलो. चालत आल्यानंतर फायनली आम्हाला ज्या लोकेशनला पोचायचं होतं आम्ही तिथं पोचलो. आणि तिथे आल्यावरती अशी शंकराची पिंडही होती, शंकराची मूर्ती होती. शंकरामधनं पाणी पडताना असं वॉटरफॉलही होता. छान असं हे वॉटर पार्क होतं. आणि त्यानंतर आम्हाला कपडे चेंज करायचे होते, म्हणून आम्ही तिथे गेलो. आणि मग प्रिशाला आम्ही एक ट्यूब घेतला, जो पाण्यामध्ये तिला बसवण्यासाठी आवश्यक आहे. त्यानंतर आम्ही इथे बॅग्स वगैरे ठेवले आणि चेंजिंग रूममध्ये गेलो कपडे बदलण्यासाठी. हे लेडीजचं चेंजिंग रूम होतं आणि अतिशय स्वच्छ असं होतं, अजिबात घाण नव्हती. आणि इथे आंघोळीसाठी सुविधा होती, तुम्ही पाहू शकता. तर आम्ही एकेकाने आतमध्ये जाऊन चेंज केले कपडे आणि त्यानंतर आम्ही स्लायडिंगसाठी सुरुवात केली. खूप दमलो होतो आणि आम्ही फोन कॅरी नव्हता केला, कारण फोन पाण्यात भिजेल म्हणून आम्ही फोन कॅरी नव्हता केला. त्यानंतर आम्हाला खूप भूक लागली. भूक लागल्याच्या नंतर आम्ही इथे फूड काउंटरला व्हिजिट केली. आम्ही मागवलं होतं शेजवान नूडल्स आणि राजमा चावल आणि दाल फ्राय असे वेगवेगळ्या प्रकारचे फूड्स मागवले होते. आणि खूप गर्दी होती, तुम्ही पाहू शकता. आणि इथं बरेच काउंटर होते, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही खाऊ शकता. तर आम्ही असे वेगवेगळे डिशेस मागवले होते आणि पर डिश 200 रुपये अशी प्राईज होती. तर आमच्या टोटल फूडसाठी 1200 रुपये गेले. आणि प्रिशासाठी आम्ही फ्रेंच फ्राईज मागवलं होतं, कारण तिला फ्रेंच फ्राईज आवडत होतं. तर अशा प्रकारचं आम्ही फूड्स मागवले होते आम्हाला खाण्यासाठी. तर त्यानंतर मला हा तवा पुलाव पण खायचा होता, हा सुद्धा 200 रुपये होता. इथे खाण्यासारखं असं आहे की तुम्हाला जर पोट भरून खायचं असेल तर तुम्ही इथे व्हेज हाक्का नूडल्स खाऊ शकता. 200 रुपयात तुम्हाला पोटभर असं खायला मिळेल. तर ते खाऊन आम्ही परत स्लायडिंगला गेलो, स्लाईड्स वगैरे केल्या आणि फायनली आम्ही थकलो होतो. आवरलं, चेंज केले कपडे आणि घरी निघालो होतो. आणि तुम्ही पाहू शकता किती टॅनिंग झालं होतं आमच्या चेहऱ्यावरती. सकाळचा अवतार आणि संध्याकाळचा अवतार आम्हाला कोणी ओळखू शकत नाही की आमचा अवतार असा झाला होता. आणि फायनली आम्ही आंघोळ वगैरे करून कपडे चेंज करून निघालो. आणि प्रिशा खूप थकली होती आणि ती झोपी गेली होती. असा होता आमचा दिवस. त्यानंतर आम्ही फायनली तिथून बाहेर पडलो. तर आम्ही सूरज वॉटर पार्कपासून डायरेक्ट ठाण्याची बस पकडली आणि आम्ही ठाण्याला पोचलो. आणि प्रिशा तशीही झोपून गेली होती. आम्हीही खूप थकलो होतो, कारण दिवसभर पाण्यात खेळून अजिबातही प्रवास करायची इच्छा नव्हती. पण काय करणार, घरी तर जावंच लागणार. ट्रेन आली आणि प्रिशाने आजीला बाय केलं. तर आम्ही फायनली ट्रेनमधून घरी निघालो होतो. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी पेजला फॉलो करा आणि असेच लाईक करत राहा.